मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या त्या माणसाला म्हणत असतो की तुम्ही प्लीज माझ्याबरोबर चला अगोदर पोलीस स्टेशनमध्ये. तेव्हा तो माणूस गयावया करत म्हणतो की नको प्लीज, पोलीस स्टेशन नको, माझ्यावर विश्वास ठेवा, माझा मुलगा गाडी चालवतोय. त्यावरती जो लहान मुलगा असतो तोच गाडी चालवत असतो आणि तो लगेचच म्हणतो बाबा बाबा प्लीज पोलीस नको ना, मला खूप भीती वाटते. तेव्हा सत्य आता त्या मुलाकडे पाहतच राहतो आणि त्याला त्याचा भयानक भूतकाळ आठवतो की कशाप्रकारे जेव्हा मी लहान होतो तेव्हा एक गाडीमध्ये मी बसलो आणि गाडी अशी अचानक सुरू केली. गाडी सुरू केल्यानंतर मला काही माहीत नव्हतं गाडी कशी चालवायची. मग थोडा थोडा मी पुढे गेलो तर एक मुलगाच नेमका माझ्या गाडीखाली आला, मृत्यू झाला. आणि हे सगळं आठवून सत्याला आता शॉक बसतो. आता त्या भयानक भूतकाळाचा सत्याला त्रास होऊ लागतो आणि त्या मुलाकडे तो पाहतच राहतो. मग आता तो मुलाचा बाप म्हणत असतो की प्लीज मला ना आता जाऊ द्यात, मला माहीत आहे माझ्या मुलाच्या गाडीखाली एक माणूस आला, पण आता मला इथून प्लीज जाऊ द्यात. माझा माणूस येईल आणि त्या माणसाला ना डॉक्टरकडे घेऊन जाईल, पण प्लीज आता इथून जाऊ द्या, सध्या माझ्या मुलाच्या जीवनाचा प्रश्न आहे आणि त्याला जर पोलिसांनी पकडलं तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल हो, त्यामुळे प्लीज तुम्ही असं करू नका, मी रिक्वेस्ट करतो. मग आता सत्याला पुन्हा एकदा त्याचा तो भूतकाळ आठवत असतो की कशाप्रकारे पोलीस मला घेऊन गेले होते. त्यानंतर आता लगेचच तो मुलगासुद्धा म्हणतो दादा प्लीज पोलीस नको ना, प्लीज पोलीस नको ना, असं म्हणून तो रिक्वेस्ट करत गयावया करतो. तर सत्या म्हणतो मी कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर. मग आता तो माणूस लगेचच त्याचं कार्ड देतो आणि म्हणतो की प्लीज हे पहा, हे कार्ड घ्या आणि मला आत्ता इथून जाऊ द्या, कारण माझ्या मुलाच्या हातात गाडी आहे, त्याच्या आयुष्याचा प्रश्न असल्यामुळे मी इथून जातो प्लीज. मग आता सत्या ते कार्ड घेतो आणि आपली जशी अवस्था झाली तशी या मुलाची व्हायला नको म्हणूनच तो आता जरा शांत होतो. ते आता खूप वेळ त्या मुलाकडे पाहत असतो तर तो माणूस पुन्हा पुन्हा म्हणतो दादा दादा ऐकताय ना तुम्ही. त्यावेळी सत्या हो असं म्हणतो. मग त्यानंतर लगेचच आता तो माणूस म्हणतो मी तुझे उपकार ना कधीही आयुष्यात विसरणार नाही. तेव्हा तो माणूस आता गाडी घेऊन लगेचच तेथून जातो तर सत्या त्यांच्याकडे पाहतच राहतो. इकडे मीरा आता घरी आलेली असते आणि सारखीच सत्याला फोन करत असते, परंतु सत्याचा फोनच लागत नसतो. त्यामुळे काय होतं तर मीरा आता खूपच काळजीत पडते आणि समोर पाहते तर देविका आणि पंकजचं बोलणं सुरू असतं. तेव्हा देविका म्हणत असते की बेबी कधी एकदा 3 BHK फ्लॅट आपल्याला मिळतोय ना, असं मला झालंय. मग नेमकं मीरा हे बोलणं पंकज म्हणतो मिळेल मिळेल. तर देविका पुढे म्हणते आपण त्या 3 BHKच्या फ्लॅटमध्ये 30 इंचेस TV बसवायचा. ओके. तो म्हणतो 65 इंचेसचा TV बसवूयात आपण, नको काळजी करू. त्यानंतर मीरा जरा बाजूला जाते आणि मग बोलणं ऐकू लागते. त्यानंतर आता देविका म्हणते हे बघ त्याच्यासमोर ना आपण असा सॉफ्ट ब्ल्यू रंगाचा सोफा ठेवायचा. असे गडद भडक रंग मला अजिबात आवडत नाही, रेड येलो ग्रीन वगैरे, त्यामुळे आपण असा ब्ल्यू रंगाचाच सोफा ठेवूयात, चालेल ना. तेव्हा तो म्हणतो हो चालेल. त्यानंतर ती म्हणते कॉर्नरमध्ये ना आपण आर्टिफिशियल झाडे लावून घेऊयात, कारण आर्टिफिशियल झाडं असल्यानंतर कसं काहीच करावं लागत नाही, म्हणजे ती ओरिजिनल झाडं असतात ना त्यांना पाणी कोण घालत बसणार, मला नाही जमणार बाबा हे, असं म्हणून देविका आता आपली स्वप्न रंगवू लागते. तेवढ्यातच आता तेथे निरूपा फोनवर बोलत येते आणि त्या दोघांच्या जवळ जाऊन बसते. मग मीरा लगेचच आपली तेथून थोडीशी बाजूला होते. त्यानंतर आता लगेचच निरूपा म्हणते अरे बापरे काय बोलणं सुरू आहे दोघांचं. तेव्हा आता नव्या घराचं प्लॅनिंग सुरू असल्याचं पंकज म्हणतो. तेव्हा आता लगेचच निरूपाला अजून छान वाटतं आणि ती म्हणते अरे बापरे काय सांगतो काय, अरे वा वा मस्तच हां. नंतर निरूपा म्हणते आपण ना आपल्या घरी वेताचं फर्निचर करून घेऊयात. ते वेताचं फर्निचर असतं ना त्यामध्ये छान छान काड्या वगैरे असतात, खूप दिवस खूप वर्ष ते टिकतं. अरे तुझ्या आजोबांच्या घरी नव्हतं का असं वेगवेगळ्या डिझाईनचं फर्निचर, असं ती आता पंकजला सांगत असते. तेव्हा पंकज म्हणतो हो आठवलं. त्यानंतर आराम खुर्चीसुद्धा एखादी घेऊयात, खूप चांगली असते, पाठ वगैरे अजिबातच दुखत नाही. आपण पुढच्या बाल्कनीमध्ये ती खुर्ची ठेवूयात, मस्त असा व्ह्यू पाहूयात, असं निरूपा स्वप्न रंगवते. मात्र मीरा सगळं ऐकत असते. तर देविकाच्या विरुद्धच सगळं काही निरूपा बोलत असल्यामुळे देविकाचा चेहराच आता पडतो. काही वेळानंतर लगेचच निरूपा म्हणते आपण अजिबात हॉलमध्ये TV नको लावूयात, बेडरूममध्ये लावूयात, कारण कसं आहे ना प्रत्येकाच्या बेडरूममध्ये TV जर लावला तर ज्याच्या त्याच्या आवडीचं ज्याला त्याला बघता येईल ना म्हणून. तेव्हा पंकज म्हणतो हो बरोबर आहे मम्मा तुझं.
त्यानंतर आता लगेचच निरूपा म्हणते गॅलरीमध्ये आणि हॉलमध्ये खूप सारे झाडं ठेवूयात, मला ना खूप आवडतं हां हे असे झाडं वगैरे. देविका तू रोज ना असं झाडांना पाणी घालायचं हां. त्यावेळी आता देविका नाईलाजाने हो असं म्हणते. तर आता निरूपाबरोबर हे किती खोटं वागतायत याचं मीराला वाईट वाटतं. त्यानंतर देविका हळूच इकडे म्हणते की बेबी माझं घर ना मला माझ्या पद्धतीने सजवायचंय समजलं. त्यावेळी आता पंकज म्हणतो हो तुझ्या मनाप्रमाणेच होईल. तेव्हा देविकाला असं हळू आवाजात बोललेलं पाहून निरूपा विचारते की काय झालं, तुम्हाला तुमच्या पद्धतीने काही आयडिया आहेत का सजवायच्या तर तसं सांगा. कसं आहे ना घर माझं असलं तरीही तुम्ही माझे पार्टनर आहात आणि तुम्ही माझे हिस्सेदार आहात, मी तुम्हाला सुद्धा हिस्सा देणारच ना. त्यानंतर आता पंकज म्हणतो मम्मा अगं तुझ्या आयडिया नेहमी बेस्ट असतात. आत्ता देविका तेच म्हणत होती मला. मग देविका अजूनच रागात पंकजकडे पाहते. तेव्हा निरूपा म्हणते की हो ना देविकाला आवडतंच माझं सगळं केलेलं काम वगैरे असं म्हणून निरूपा आता म्हणते आत्ताच पारूचा फोन आला होता, तिने मला सांगितलं की नवीन घरासाठी ज्या काही वस्तू लागतात ना डेकोरेशनच्या वगैरे त्या सगळ्याचं प्रदर्शन भरलंय आणि मला असं वाटतंय की जावं आता तिकडे. आता मी काय म्हणते पंकज मी जाते आणि तिथे काही आवडलं तर बघून येते, फोन करते तुला चालेल ना. तेव्हा देविका आणि पंकज म्हणतात हो हो. मग आता पंकज म्हणतो बाय मम्मा बाय. तेव्हा आता निरूपा लगेचच जाते. तेव्हा देविका रागातच पंकजकडे बघते. त्यानंतर आता लगेचच देविकाही त्याच्यावर बोट उगारते. मग आता पंकज ती काही बोलायच्या आतच म्हणतो होणार होणार सगळं तुझ्या मनाप्रमाणे होणार. हे बघ आईने आता कितीही बोलू देत पण सगळं शेवटी माझ्या राणीच्या मनाप्रमाणेच होणार असं म्हणून पंकज आता तिला जवळ घेतो. तर देविका खुश होते. तर मीरा आता मनातच विचार करू लागते सासूबाईंना यांचा तर खूप पुळका आहे, सासूबाईंची हे किंमत तरी ठेवतात का असं मीराला मनातून वाटतं आणि ती नाराज होते. आणि यांचं प्रेम सासूबाईंना कधी कळणार आहे ना काय माहीत. दुसरीकडे तो माणूस गाडी येण्याची वाट बघत असतो. तेव्हा सत्य आता लगेचच टू व्हीलर घेऊन तेथे येतो. मग आता ज्या माणसाची गाडी असते ना तो माणूस सत्यावर भडकतो आणि विचारतो हे गाडी घेऊन कुठे गेला होतास, तुला काही कळतं की नाही. मग आता सत्या लगेचच गाडीवरून खाली उतरतो, हेल्मेट काढतो आणि सत्याला लगेचच ते सगळे प्रसंग पुन्हा आठवू लागतात की तो लहान मुलगा गाडी चालवत होता, व्यवस्थित गाडी चालवता येत नव्हती आणि त्याच्याकडून एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला. तर आता तो माणूस सारखा सारखा म्हणतो की ए बाबा बोल ना, अरे कुठे गेला होता माझी बाईक वगैरे घेऊन, मी ना आत्ता पोलीस स्टेशनमध्ये चाललो होतो, माझी बाईक कुणीतरी चोरली आणि त्याची कंप्लेंट करायला. तरीही सत्या एकदम गप्पच असतो, त्याला काहीही सुचत नसतं. तेव्हा लगेचच तो माणूस आता सत्याच्या खांद्याला हात लावतो आणि विचारतो ए बाबा अरे बोल ना काहीतरी, कुठे गेला होतास. मग सत्या म्हणतो हो मी गेलो होतो त्या गाडीचा पाठलाग करायला. तेव्हा कसला पाठलाग असा आता तो गाडीवाला माणूस विचारतो. अरे काही उपयोग झाला का त्याचा, तो माणूस गेला ना पळून, एकतर माझं पेट्रोल आणि वेळ दोन्हीही वाया गेलं, चल निघ इथून असं म्हणून सत्याला तो जायला सांगतो. तर सत्या त्याच्यासमोर हात जोडून माफी मागतो आणि घरी जायला निघतो. त्यानंतर सत्या समोर आता ज्या माणसाचा ॲक्सिडेंट झालेला असतो ना त्याचं थोडं रक्त पडलेलं पाहतो आणि लगेचच आसपासच्या माणसांना विचारतो की दादा अहो इथे एका माणसाचा ॲक्सिडेंट झाला होता, त्या माणसाला कुणी नेलं. तेव्हा त्याला कुणी नेलं हे माहीत नाही परंतु सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत असं आता सत्याला सांगण्यात येतं. आता सत्याला जरा बरं वाटतं आणि तो त्या माणसाचा आता कार्ड पाहतो. त्यानंतर सत्या थेट आता सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. तर आता लगेचच त्या सिस्टरला तो विचारतो नवरंग चौकामध्ये एक ॲक्सिडेंट झाला होता आणि त्या माणसाला आता कुठे ठेवलं आहे, कोणत्या ICUमध्ये आहेत ते. तेव्हा आता लगेचच त्या मॅडम सांगू लागतात की त्यांचा ॲक्सिडेंट झाला ते ठीक आहे, इथे येण्या अगोदरच त्यांची डेथ झाली. हे ऐकल्यानंतर सत्याच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला आता जरा धक्काच बसतो आणि मग तो लगेचच त्या माणसाला वर नंबर दिलेला असतो ना त्यावरून फोन करतो. त्यानंतर सत्या म्हणतो मगाशी तुम्ही मला कार्ड दिलं होतं ना तोच मी बोलतोय. त्यावेळी आता हो बोल बोल बाळा असा आता तो माणूस म्हणतो. तेव्हा सत्या म्हणतो अहो तुमच्या गाडीने मगाशी ज्या माणसाला उडवलं होतं ना तो माणूस गेला. हे ऐकून त्या माणसाला सुद्धा धक्काच बसतो. मग पुढे आता सत्या म्हणतो तो माणूस गेला म्हणून घरच्यांनी पोलीस कंप्लेंट सुद्धा केली आहे. आता तेथे असलेल्या सर्व लोकांची पोलीस चौकशी करणारच आहेत आणि मला विचारलं तर मला खरं सांगावंच लागेल
तेव्हा आता तो माणूस म्हणतो, प्लीज सत्यजित, असं काही करू नकोस, तू ऑफिसला ये अगोदर, आपण सविस्तर बोलूयात. तेव्हा सत्या म्हणतो, त्या माणसाचा जीव गेला आहे इकडे. मग आता लगेचच तो माणूस म्हणतो, तू ऑफिसला ये, आपण बोलू ना सविस्तर, प्लीज, मी रिक्वेस्ट करतो तुला. तेव्हा सत्याचा नाईलाज होतो, तो फोन ठेवतो. तर इकडे आता मीरा घरात काम करत असते. तेवढ्यातच तेथे आता एक कपल येतं. तेव्हा आता हाच पत्ता होता ना, असं आता ते दोघेही एकमेकांना विचारतात. त्यावेळी आता ते लगेचच आतमध्ये येतात. मग मीरा विचारते, कोण हवं आहे तुम्हाला? त्यावेळी तो माणूस लगेचच आपली ओळख सांगतो, आम्ही मिस्टर अँड मिसेस दीक्षित, आम्ही इथे सांगलीमध्ये शिफ्ट होतो आहे, आमचा जॉब इकडे आहे म्हणून, पण आम्हाला समजले या घराचा लिलाव होतोय, त्यासाठी आम्ही हे घर बघायला आलो आहोत. हे ऐकून मीराला आता धक्काच बसतो. तेव्हा मीरा म्हणते की असं काय करताय? अहो, तुम्हाला कुणी सांगितलं कुणी या घराचा लिलाव होतोय म्हणून? तर आता पेपरमध्ये जी ॲड असते ना, ती ॲड लगेचच आता दीक्षित दाखवतो. तेव्हा मीरा ती पाहते आणि म्हणते, नाही नाही, असं काहीही होणार नाहीये इथे. त्यावेळी तो माणूस म्हणतो, अहो, ही ऑफिशियल ऑर्डर आहे आणि लिलाव होणार ते तर अगदी कन्फर्म आहे. तेव्हा आता मीरा म्हणते, इथे मी सांगते तुम्हाला, मग या पेपरच्या जाहिरातीवर तुम्ही का विश्वास ठेवताय? तेव्हा आता त्या बाईसुद्धा बोलू लागतात. हे पाहून मीरा म्हणते, अहो, आम्ही या घरात राहतो, आम्ही खोटं कशाला बोलू? हे घर माझ्या सासऱ्यांचं आहे आणि त्यांचंच राहणार. तेव्हा हे घर माझंसुद्धा आहे, असं निरूपा तेथे येत म्हणते आणि या घराच्या लिलावाला माझी संमती असल्याचं सांगते. तेव्हा लगेचच आता निरूपा म्हणते, हा आमचा हॉल आहे, अगदी प्रशस्त हॉल आहे हां, आणि तिकडे एक बेडरूम आहे, ते म्हणतात ना काय मास्टर बेडरूम वगैरे, ती बेडरूम आहे आणि त्याच्या शेजारी किचन आहे आणि इकडे अजून 3 बेडरूम आहेत, असं म्हणून ती त्या बेडरूम्स दाखवत असते. तर मीरा आता सारखी म्हणत असते, सासूबाई तुम्ही हे काय करताय? कळतंय का तुम्हाला? आपल्याला घर नाही विकायचं आहे आणि त्याचा लिलावसुद्धा होऊ नाही द्यायचा आहे. तेव्हा निरूपा आता लगेचच त्यांना दुसऱ्या रूम्स दाखवू लागते. तेव्हा मीरा लगेचच त्यांना अडवत म्हणते, मी असं काहीही होऊ देणार नाही आहे. त्यावेळी आता लगेचच मीराचा शब्द डावलत निरूपा म्हणते, गप्पा बस, तुला कोण विचारतंय ग? तू अजिबात मध्ये मध्ये करायचं नाही आणि तू कोण ग मला अडवणारी? हे घर माझं सुद्धा आहे आणि या घरामध्ये आजपर्यंत फक्त माझाच फायनल शब्द असतो आणि याच्या पुढे सुद्धा माझाच शब्द फायनल असणार, असं निरूपा मोठ्यानेच म्हणते. तर ते कपल एकमेकांकडे आता पाहू लागतात, काय की यांच्यामध्येच भांडणं सुरू झाली या घरावरनं. नंतर मीरा म्हणते, घर फक्त एकाच माणसाचं नसतं, घर माणसांनी मिळून बनतं आणि नुसतं बोलून काही होत नाही, करायला ना धमक लागते. मी इथे असेपर्यंत या घराचा लिलाव होऊ देणारच नाही, असं मीरा निरूपाच्या तोंडावर सांगते. तेव्हा निरूपा म्हणते, काय ग, कोण तू? मग मीरा म्हणते, या घरची सून आहे मी. तेव्हा निरूपा तोंड वाकडं करते आणि म्हणते या घरची सून? कोण मानते ग तुला सून या घरची? आणि हे घर कागदोपत्री कोणाच्या नावावर आहे हे माहीत आहे ना? तेव्हा मीरा म्हणते, हो माहीत आहे ना मला, सुधाकर गायकवाड यांच्या सुद्धा नावावर आहे, हे तुम्ही विसरलात का? तेव्हा निरूपा आता लगेचच म्हणते की तू ना खूप मध्ये मध्ये करायला लागली आहेस. हे घर ना माझ्या बाबांचं आहे. कुणाचं? तर माझ्या बाबांचं आहे, समजलं? तेव्हा हे घर तुमच्या बाबांचं असून देखील आपले बाबा त्यांच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न करायला लागले आहेत. त्यांचा जीव गुंतलाय या घरामध्ये आणि तुम्ही तुमच्याच बाबांच्या आठवणींचा लिलाव करायला लागलात. तेव्हा ये फुलवाली, असं म्हणून निरूपा जोरात ओरडते. तेव्हा आता मिस्टर दीक्षित म्हणतात, मॅडम ऐका, तुमचं फिक्स नसेल ना तर आम्ही निघतोय. मीरा म्हणते, हो चालेल, तुम्ही गेलात तर. तेव्हा निरूपा म्हणते, नाही हो, लिलाव करायचाच आहे या घराचा, आमचं अगदी फिक्स आहे, या घराचा लिलाव होणार म्हणजे होणारच. जरा थांबा हा, असं म्हणून लगेचच मीराला ती बाजूला घेऊन जाते आणि म्हणते, काय चाललंय ग तुझं? आम्हाला आमचं काम करू देत, इथून निघ बरं तू अगोदर, असं म्हणून मीराला ती जोरातच बाजूला ढकलते. तेव्हा ते दोघेही आता लगेचच निरूपाकडे पाहतात, कारण ती खूप हिसक मीराला करत असते आणि त्यांनाही मीराबद्दल वाईट वाटतं. मग त्यानंतर निरूपा आता त्यांना लगेचच दुसऱ्या रूम दाखवायला नेते. तेव्हा आता ते दोघेही तेथून जातात. मग आता मीरा म्हणते, आमचे हे घर वाचवायला निघाले आहेत आणि सासूबाई मात्र अशा आहेत की घराचा लिलाव कधी होईल फक्त याचाच विचार करतायत आणि याच गोष्टीचं मीराला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे आता सत्या त्या माणसाकडे येतो आणि त्याला म्हणतो, काय रे, अरे तुला काही वाटतं की नाही? तू काय केलं तुला माहिती आहे का? अरे त्या माणसाचा जीव तिकडे गेला आणि तू एसीमध्ये इथे बसलास, ते कशासाठी? तर विचार करत की पुढे करायचं काय, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतोस का? तेव्हा तो माणूस म्हणतो, नाही रे बाबा,
हे बघ, मी पोलीस स्टेशनमध्ये यायला तयार आहे, पण हे सगळं प्रकरण ना मला माझ्या अंगावर घ्यावं लागेल, कारण मी माझ्या मुलाला यामध्ये नाही अडकवू शकत. त्यानंतर आता लगेचच तो माणूस पोलीस स्टेशनमध्ये जायला निघतो, तर त्या माणसाची बायको तेथे येते आणि म्हणते की अहो दादा प्लीज, अहो आमचा सोनूसुद्धा अगदी गांगरून गेलाय, तुम्ही यांना घेऊन जाऊ नका ना पोलीस स्टेशनमध्ये, प्लीज काही पण करा, पण यांना असं घेऊन जाऊ नका, कारण आमचा सोनू खूप घाबरलाय. तेव्हा सत्या म्हणतो, ओ तुम्ही मला काही सांगताय की घेऊन जाऊ नका म्हणून, तिथे एका माणसाचा जीव गेलाय, तुम्हाला कळतं की नाही काही? चूक ना तुमच्या नवऱ्याचीच आहे, कारण एवढ्या लहान मुलाला गाडी चालवायला तरी कोण देतं सांगा ना. अहो गाडी म्हणजे काय खेळणं वाटलं की काय तुम्हाला? अहो तुम्हाला कळतं की नाही, तुमचा पोरगा लहान आहे, पण हा होता ना गाडीमध्ये तिथे, त्याला अक्कल नाही का? असं म्हणून त्या बाईच्या नवऱ्यालाच तो खूप बोलू लागतो. मग आता लगेचच त्या बाई म्हणतात, हो मला मान्य आहे, हो मी यांना 1000 वेळा सांगितलंय की सोनूच्या हातात गाडी देऊ नका म्हणून, पण हे ऐकतील तेव्हा ना. तेव्हा सत्या म्हणतो, श्रीमंताचा खेळ होतो, परंतु गरिबाचा जीव जातो त्यामध्ये. आता ते मला काही माहीत नाही, त्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे म्हणजे मिळाला पाहिजेच. तेव्हा लगेचच आता तो माणूस म्हणतो, अगं मला जावंच लागेल पोलीस स्टेशनला आपल्या मुलाचा गुन्हा लपवण्यासाठी, आणि माझ्या अंगावर हा गुन्हा मला घ्यावा लागेल. त्यावेळी ती म्हणते, हो ठीक आहे, परंतु तुमच्या ऑपरेशनचं काय? आणि तुमचं जर ऑपरेशन झालं नाही तर तुमच्या जीवाला धोका आहे, त्यापेक्षा जाऊ द्या, आपल्या सोनूलाच पोलिसांमध्ये द्या, मग जाऊ दे त्याला तुरुंगात, त्याला आपण नंतर सोडवू ना. तेव्हा तो माणूस म्हणतो, नाही नाही, मी जिवंत असेपर्यंत माझ्या मुलाच्या केसाला सुद्धा धक्का लावू देणार नाही, त्याचा आळ मी माझ्यावर घेईन. तेव्हा लगेचच त्या बाई म्हणू लागतात की अहो असं का करताय? अहो सोनू हा लहान आहे आणि पोलीस खरंच समजून घेतील, पण तुम्ही जर आतमध्ये गेलात तर सगळं काही संपेल. तेव्हा तो माणूस आता म्हणतो, माझा जीव गेला ना तरीही चालेल, पण माझ्या मुलाला मी अजिबातच तुरुंगात जाऊ देणार नाही. मी तयार आहे, चल, कारण माझ्या मुलाचं भविष्य माझ्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे, असं तो माणूस आता म्हणतो. त्यानंतर आता सत्या डोक्यालाच हात लावतो, काय करावं त्याला सुचत नाही. मग आता लगेचच त्या बाई म्हणू लागतात, हे पहा, हे माझं काही ऐकणार नाहीत, पण तुम्ही तरी ऐका. अहो यांचं ट्यूमरचं ऑपरेशन होणं खूप गरजेचं आहे, यांचं ऑपरेशन झाल्यानंतर वाटलं तर तुम्ही लगेचच कंप्लेंट करू शकताय, पण जर यांचं ऑपरेशन झालं नाही तर यांच्या जीवाला धोका आहे. तेव्हा सत्या त्या माणसाकडे आता पाहतच राहतो, खरं काय खोटं काय त्याला कळतच नाही. मग त्या बाई सांगू लागतात, यांना काही झालं तर आमचं अख्खं घरच उद्ध्वस्त होईल, त्यामुळे प्लीज प्लीज आम्हाला वाचवा, असं म्हणून सत्याला ते रिक्वेस्ट करतात. त्यानंतर त्या बाई सत्याच्या अगदी पाया पडायलाच लागतात, पण सत्या पटकन मागे होतो. त्यानंतर तो माणूस म्हणतो की आता काहीच शक्य नाही, कारण एव्हाना पोलिसांना आपल्या गाडीचा नंबरसुद्धा मिळाला असेल, ते मला कसं जाऊ देतील, मला पकडून ते तुरुंगात टाकतील आणि माझं ऑपरेशनसुद्धा राहून जाईल. आता मला किंवा माझ्या मुलाला आतमध्ये जावंच लागेल, आणि मी माझ्या मुलाला आतमध्ये नाही पाठवू शकत, त्यामुळे माझं आता आत जाणं हे फक्त तुझ्यावर अवलंबून आहे. आता हे बघ, फक्त 15 दिवसांचा प्रश्न आहे, मला तुझ्या आयुष्यातले 15 दिवस देशील का? तेव्हा सत्याला काही कळत नाही. मग आता तो लगेचच विचारतो, म्हणजे मी कसे देणार तुम्हाला 15 दिवस? तेव्हा तो माणूस आता म्हणतो, हे 15 दिवस तू माझ्या बदली आतमध्ये जाशील? आता हे सगळं ऐकून सत्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा सत्या त्या दोघांकडे पाहत राहतो. अरे हे बघ, तू जर आतमध्ये गेला तर सगळेच प्रॉब्लेमसुद्धा सुटतील, आणि तुझे जे काही प्रॉब्लेम असतील ना ते मी सॉल्व करतो. तुला हवा तेवढा पैसा देऊन तुझं आयुष्य अगदी सुखाने भरून जाईल, आणि अजूनही काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मार्गी लावेल. फक्त माझं आणि माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देऊ नको, एवढंच कर. आता तुझ्याच हातात आहे आम्हाला वाचवणं, असं म्हणून तो माणूस आता खूपच रिक्वेस्ट करू लागतो. तर सत्याला आता काय करावं सुचत नाही, कारण एकीकडे पैसा, त्यामुळे घरसुद्धा वाचवणं शक्य होतं, आणि दुसरीकडे जेलमध्ये जायचं, काही म्हणजे काही सुचत नसतं. त्याचं डोकंच आता बंद पडलेलं असतं. हे बघ, फक्त 15 दिवस, मी 15 दिवसात काहीही करून तुला बाहेर काढेन, फक्त ही गोष्ट कुणाला कळू देऊ नकोस, चालेल का? अगदी तुझ्या घरच्यांना सुद्धा काही कळवू नकोस, बघ, फक्त आणि फक्त 15 दिवसांचा प्रश्न आहे. तेव्हा त्या बाई आता खूप रडत असतात आणि सत्याला विनवणी करतात, तर सत्याला काय करावं सुचत नाही. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये प्रशांत सत्याला फोन करत विचारतो, काय निर्णय काय घेतला आहेस तू? उद्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तू सगळा आरोप तुझ्यावर घ्यायला तयार आहेस का? हे बघ, मी तुझी सगळी माहिती काढली आहे, उद्याच तुझ्या घराचा लिलाव होणार आहे ना? हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नको, तुझ्या घराचा लिलाव उद्या होणार नाही, ही जबाबदारी माझी.
तेव्हा आता सत्याला काय करावं सुचत नाही, कारण आता आपल्या बापाचं स्वप्न असतं की आपलं घर वाचवणं, आणि हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी सत्य आता काय निर्णय घेणार भागात पाहायला मिळेल. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.